सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही दिवसेंदिवस रंगत होत असताना आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 321 जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतलेला आहे। तर एकीकडे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे एकत्रित येऊन निवडणूक लढवणार आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते दिलीप माने, सुरेश हासापुरे यांच्यासह त्यांनी निवडणूक लढवणार आहेत। सुभाष देशमुख यांनी आपल्या 15 जणांची उमेदवारीची यादी जाहीर केली आहे। त्याचबरोबर आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि दिलीप माने यांनी 15 जणांची उमेदवारीची यादी जाहीर केलेली आहे। आणखी देखील 70 जण उमेदवार जे आहेत त्या या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ही निवडणूक आता मोठा चर्चेचा विषय सध्या बनलेला आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही दिवसेंदिवस रंगतदार होत असताना तब्बल 70 जणांनी या उमेदवारीचा अर्ज जो आहे तो ठेवलेला आहे। त्यामध्ये आता ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना मोठा गदारोळ जो आहे तो सर्वत्र पाहायला मिळत आहे। आज निवडणूक कार्यालयासमोर मोठी गर्दी जी आहे ती कार्यकर्त्यांची या ठिकाणी दिसत होती। संपूर्ण घडामोडी आपण पाहत असताना राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीची संपूर्ण आढावा आपण या ठिकाणी राजनीतीच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गट्टू सह दत्ता केरे, राजनीती न्यूज सोलापूर।